माझा आता वेग धरा धड धड. धन्यवाद. मी विनंती करतो आदरणीय आपल्या सर्वांचे महाराष्ट्रात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या रणजित दादांसाठी. आदरणीय सचिन कांबळे पाटील आपल्या महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. एकदा जोर. नमस्कार. कैलासवासी लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांना मी पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो. तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, तसेच माझे सहकारी मला ज्यांनी घडवलं असं फलटण तालुक्याचं युवा नेतृत्व, खंबीर नेतृत्व माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, तसेच सातारा जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार नितीन काका, अध्यक्ष तात्या, आमचे शिवरूपराजे आणि उपस्थित मंचावरील सर्वच उपस्थितांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. समोर बसलेले माझे पत्रकार बंधूंचं यांचेही मी आभार व्यक्त करतो. आज या विधानसभेचं इलेक्शन सुरू आहे. 10 दिवस फक्त आता राहिलेले आहेत. या तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. समोर बसलेले माझे बंधू भगिनी अतिशय मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेत. त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. दादा, मी फार सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे. मी 100% शेती करणारा मुलगा आहे. शेतीतल्या अडचणी मला माहीत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याची अडचण काय आहे ती मला माहीत आहे. तसंच या फलटण तालुक्यातील बेरोजगार, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार तरुणांची अडचण मला माहीत आहे. गेले 2 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो आणि आपण मला या विधानसभेसाठी तिकीट दिलं आणि नेतृत्व, फलटण तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी आता तुम्ही मला देणार आहात. तर त्या संधीचं सोनं या तालुक्यातील माझ्या शेतकरी बांधवांसाठी, माझ्या भगिनींसाठी मी नक्कीच करेन. कारण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे आणि राज्यामध्ये युतीचं सरकार आहे. आणि ते सरकार एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, त्याच पद्धतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते अतिशय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार आहे. सर्वसामान्य कुटुंबापर्यंत प्रत्येक योजना पोहोचवण्याचं काम आपलं सरकार करत आहे दादा. आणि माझ्या लाडक्या बहिणीला सुद्धा आपण चांगला मान सन्मान दिला आहे. 1500 रुपये आपण प्रत्येक महिन्याला देतो. आता ते दादांच्या माध्यमातून आपण 2100 रुपयापर्यंत आपण नेणार आहे. या सरकारनं आतापर्यंत चांगल्या योजना राबवल्या आहेत. PM किसान सारखी योजना असेल, आयुष्यमान भारत असेल, त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज माफी आपण केली दादा. आपण आता कर्जही माफी शेतकऱ्यांची करणार आहात. म्हणजे हे प्रत्येक सरकार तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्यासाठी काम करत आहे दादा. आणि आपण आता फलटण तालुक्यासाठी आपण एकच करावं. फलटण तालुक्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा आणि आपण अजित दादा हे दोन्ही दादा आता एकत्र आलेत. त्यामुळे फलटण तालुक्याची ताकद आता वाढणार आहे. या फलटण तालुक्यामध्ये शिक्षणाची, जिल्हा परिषदची शाळेची अवस्था फार बिकट आहे. त्याच पद्धतीनं पानंद रस्त्यांची सुद्धा अवस्था, 15 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, 30-30 वर्ष राजकारण केलं, तरी सुद्धा या तालुक्यातील पानंद रस्त्याच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रत्येक गावामध्ये अडचण आहे. तर त्या पानंद रस्त्यासाठी आपण पाठीशी राहा. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या आपण दुरुस्त करून घेऊ. शेतकऱ्यांसाठी पशुचा दवाखाना तो चांगल्या पद्धतीने आपल्या फलटण तालुक्यामध्ये असावा. बारामतीमध्ये जसा महिलांसाठी एक सुंदर दवाखाना आपण सुरू केला दादा, त्याच पद्धतीने तो आपल्या फलटणच्या महिलांना, भगिनींना तसाच दवाखाना, तसंच हॉस्पिटल फलटण शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये असावं. ज्या बारामतीचं नाव पूर्ण महाराष्ट्र घेतं,
पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसा विकास बारामतीमध्ये आहे, दादा जास्त काही बोलणार नाही, आज थोडंच बोलणार आहे. मी एकच दादा आपल्याला मागणी करतो, माझी फलटण तालुक्याची जनता 100% आता आमच्या पाठीशी आहे. रणजित दादांच्या पाठीशी आहे, आमच्या पाठीशी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेत ही माझ्या बहिणी, माझे बंधू, माझे वडीलधारी निश्चितपणाने मला विक्रमी मताने निवडून देणार आहेत. परिवर्तन सुरू झालेलं आहे आणि त्यांची सेवा करण्याची, फलटण तालुक्याची सेवा करण्याची संधी दादा तुमच्यामुळे, रणजित दादांच्यामुळे मला मिळणार आहे. फलटण कोरेगाव, उत्तर कोरेगाव मधला एक पाण्याचा प्रश्न आहे दादा, तो सुद्धा मंजूर आहे. 0.52 TMC पाणी उत्तर कोरेगाव साठी आपण मंजूर करून घेतला आहे. ती सुद्धा योजना आपण लवकरात लवकर पूर्ण करावी आणि उत्तर कोरेगाव मधील 26 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, ही एक माझी मागणी आहे. त्याच पद्धतीनं फलटण मध्ये जसं बारामती आहे दादा, आता तुम्ही एकच वादा करा, फलटण तालुका बारामती तालुक्यासारखा बनवा. बाकी आमची काही मागणी नाही. दोन दादा एकत्र आहेत, दोन ताकदी एकत्र आहेत. त्यामुळे मला खात्री आहे दादा, आपण नक्की फलटण तालुका बारामती तालुक्यासारखा बनवाल आणि माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या भगिनींना, माझ्या बेरोजगार तरुणांना आपण न्याय द्याल. आणि एवढंच या ठिकाणी बोलतो, जास्त अधिक वेळ घेत नाही आणि थांबतो. येणाऱ्या 20 तारखेला सचिन पाटील 3 नंबरला माझं नाव आहे, घड्याळाचं चिन्ह आहे. आपण सर्वांनी मिळून घड्याळाच्या चिन्हावरती शिक्का मारावा आणि प्रचंड बहुमतानं आपण विक्रमी मताने निवडून द्यावं, अशी छोटीशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर तुम्हा सर्वांशी बोलतायत फलटणचा सुपुत्र माजी खासदार सन्माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा बोलतायत. एकदा जोरदार टाळी फलटणचा वादा आपला रणजित दादा. हात वरती फलटणकर, कशी टाळी वाजवायची, हात वरती, जोरदार टाळी. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, आज आपल्याला साखरवाडी, बऱ्याच वेळा आपण साखरवाडीमध्ये पूर्वी आला असेल, पण अशा प्रकारचं परिवर्तन, ज्या ठिकाणी लोकांना बसायला जागा शिल्लक नाही, मैदान तुडुंब भरून वाहिले, असं पहिल्या प्रथम दादांना या ठिकाणी दिसलं असेल. उपस्थित माझे मित्र, राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका, आदरणीय तात्या, आदरणीय अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, आदरणीय शिवरूपराजे, आदरणीय धैर्यशील कदम, आदरणीय राम निंबाळकर, माझ्या सौभाग्यवती ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलो, ते या तालुक्याचे भावी म्हणू का, भावी आमदार सन्माननीय सचिन पाटील साहेब. मलाही जरा साखरवाडीचं एवढं गजबजलेलं मैदान आणि बसायला जागा नाही, आपली चूक झाली. मैदान जरा आणखीन मोठं असायला पाहिजे होतं आप्पा. यापुढं मैदानं मोठी करावी लागतील. तुमची ताकद सर्वांची वाढत चालली. तात्या या ठिकाणी व्यासपीठावर आहे, आपण मनाव घ्यावं लागेल. मैदान या ठिकाणी मोठं करावं लागेल, कारण ही उपस्थिती केवळ भाषण ऐकायला नाही आली, ही सचिन पाटलांना आशीर्वाद द्यायला आलेली ही मायमावली आणि बंधू भगिनी या ठिकाणी आली. आणि या हजारोच्या जनसमुदायानंतर यांनी जर आशीर्वाद दिला तर तुमचा पराभव होऊ शकतो का? सचिन पाटलांचा पराभव होऊ शकत नाही. दादा, या तालुक्यामध्ये तुमचे जुने सहकारी, या तालुक्याचे नेते श्रीमंत रामराजे यांच्याकडे 30 वर्ष सत्ता आहे, विधानसभेची सत्ता, 2-2 आमदार. पण साखरवाडी सारखं एवढं मोठं गाव जे भविष्यामध्ये त्याची नगरपालिका होणार आहे, साखरवाडी होळ आहे, पिंपळवाडी मुरुम आहे आणि बाकीचा परिसर जर बघितला आपण
खामगाव असो पाडेगावपर्यंत एकही रस्ता या ठिकाणी धड नाही. 30 वर्षाच्या सत्तेमध्ये जर रस्ते अजून आमच्या भागामध्ये ठीक नाहीत तर तुमच्या सहकार्यांचा विकास 30 वर्षाची ताकद त्यांनी कुठं खर्च केली हा सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रवेश आहे. आज लोक सोडून त्यांना या ठिकाणी येत आहेत. माझे मित्र आणि आम्ही जे आमचे श्रद्धास्थान असणारे सुभाषराव शिंदे यांचे सुपुत्र चेतन शिंदे आणि प्रतिभाताई यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याकडे प्रवेश केलेला आहे. लोक सोडून येत आहेत. माणिकराव आमचे आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते आता आपल्याकडे कृष्णा खोरेराव संचालक आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचा निर्णय मागच्या महिन्यामध्ये घेतला. अनेक पंचायत समिती सदस्य, विद्यमान उपसभापती, विद्यमान पंचायत समिती सदस्य, मोठ्या प्रमाणावर नगरसेवक या ठिकाणी बरेच लोक रामराजे आणि त्यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सोडून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीमध्ये आले. मला आपल्याला सांगायचं आहे की माझ्याबद्दल अनेक ठिकाणी नॅरेटिव्ह सेट केले आणि बाळासाहेब सोळसकर सांगायचे तुमची भीतीच एवढी दाखवायची आम्हाला काय खरं नाही. मी म्हटलं माझी भीती कशाची नेमकी दाखवली आणि माझी भीती का खाल्ली याचाही मला प्रश्न आहे की मी उद्योग उभा केले, साखर कारखाना उभा केला, दूध प्रकल्प उभा केला, तिकडे फूड प्रोसेसिंग उभा केला, पतसंस्था उभा केला, शिक्षण संस्था उभा केल्या. माझ्या भीती कशासाठी ते खातात आणि माझी भीती कशासाठी लोकांना दाखवतात हे कधी समजलं नाही. कायमस्वरूपी एक चुकीचा नॅरेटिव्ह सेट करत गेले. फलटण तालुक्यातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. ज्या वेळेस माझे वडील उभे राहिले त्यावेळेस माझ्या वडिलांनी या ठिकाणी लीड घेतलं. मी उभं राहिलो तरी फलटण तालुक्यामधनं मी लीड घेतलं. फलटण तालुक्यामधल्या शहराचं तर 70% पेक्षा जास्त मतदान दादा माझ्या फलटण शहर मागे उभं राहिलं. चुकीचा नॅरेटिव्ह तयार करायचा आणि आपलं झाकायचं. दादा मला आश्चर्य वाटतंय तुमच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं. माळेगाव कारखाना म्हटलं की आमच्या छातीत धास्ती भरती, कारण भाव काय डील सांगतायत ना 3600 करते 4000 करते. आणि अशा चांगल्या संस्था चालवणाऱ्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं. 30 वर्ष झाले साखर कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. एकदाही साखर कारखाना या व्यक्तीने त्यांच्या फॅमिलीने चालवला नाही. मला त्याचं कारण कळलं नाही. साखर कारखाना भाड्याने दिला. 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी काय साखर कारखाना भाड्याने दिला दादा. 7.5 कोटी रुपये भाडं होतं त्यावेळेस. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल साखर कारखान्याचं भाडं आता किती व्हावं. 15 वर्षापूर्वी जर 7.5 कोटी रुपये भाडं असेल तर त्याचं भाडं किती व्हावं तुम्ही सांगा. 20 कोटी. पण आपल्याकडे अधोगती चालली, आपल्याकडे कमी होतं, सर्व कमी होतं. आता 50 लाख रुपये फक्त भाडं आहे आमच्या साखर कारखान्याला. 7.5 कोटी रुपये जर 15 वर्षापूर्वीचे असतील तर आता 50 लाख रुपये भाडं आहे. मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही. लोक समजदार आहेत. पब्लिक सब जानती है, पैसा किधर जाता है सब जानती है. तालुका दूध संघ मोठ्या ताकदीने सुभाषराव शिंदे यांच्या ताब्यातून काढून घेतला. 1,20,000 लिटर दूध होतं. आज तालुका दूध संघ कागदावर जिवंत आहे. तालुका दूध संघाचा निलाव मागच्या महिन्यात झाला. गोविंदचे टँकर त्याच्यावर टाकून तिथं 30,000 लिटर दूध टाकतात. अण्णा आम्हाला सगळं सांगतात काय चाललंय, कागदावर कसा टाकतात, त्याचा शोध आम्हाला घ्यायची गरज नाही. पण दुर्दैव असं दादा की तालुका दूध संघाचा निलाव झाला तर या मंडळींनी काय त्याच्यामध्ये केलं नाही. एखाद्या मोठ्या संस्थेचा निलाव व्हायचा. खरेदी विक्री संघ यांनी बंद करून टाकला. फलटण तालुका खरेदी विक्री संघ गेले 10 वर्ष बंद आहे. बारामती तालुक्यातला खरेदी विक्री संघ जाऊन कोणीतरी शेजारी बघावा. आणि इथं त्यांनी बंद करून गोविंद डेअरीचं गोडाऊन त्याच्यामध्ये केलं. मार्केट कमिटीचे 6 महिने झाले पगार नाहीत. 40 लाख शिवरूप राजे साहेबांनी त्या ठिकाणी डिपॉझिट करून ठेवलं होतं. डिपॉझिट शून्य झालं, पैसे गायब झाले. आज कामगारांच्या त्या ठिकाणी पगार नाही. मालोजी बँक बापदादांनी काढलेली बँक आता त्या एक पतसंस्था चालवते. बुलढाणा पतसंस्था बँक पतसंस्था चालवते. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचंय कॉन्स्टेबल एसपी ऑफिस चालवते. फलटण आमचं जरा तुम्हाला नवल वाटेल, तुम्ही कधी एवढी खोलात माहिती घेतली नाही.
तासगावकर नावाचा उद्योगपती फलटणला कारखाना काढायला आला, त्याची जमीन एका दिवसात गायब झाली. तहसीलदारला हाताशी धरून सांगितलं, त्यांनी ह्या कलमाचं उद्घाटन केलं, उच्चाटन केलं, जमीन रद्द, सरकारच्या नावावर जमा. तेव्हा तासगावकर भिकेला लागला. तात्यांनी बंद पडलेला कारखाना चालू केला, कामगारांना हाताशी धरून बंद पडलेलं हे युनिट चालू केलं, एक्सपान्शन केलं, तात्यांना गोड बोलून जवळ केलं आणि सगळ्या बँकांना फायनान्स तोडला. कारखाना अडचणीत असल्यामुळे त्याच्याकडे सीसी नव्हतीच, व्यापाऱ्यांचे पैसे आहेत. ह्याच्या पद्धतीने ह्यांनी प्रत्येक व्यापाऱ्याला फोन केला की बाबा रे, तात्यांना सहकार्य करायचंय. झालं, तात्यांचं कल्याण झालं, कारखाना बंद पडला. आणि बंद पडलेला कारखाना 12,000 लोक सभासदांचा त्या ठिकाणी सभासद होते. त्या 12,000 सभासदांच्या सभासदांवर नांगर फिरला. तो खाजगी एका उद्योजकाला कारखाना देण्यात आला आणि आज तो उद्योजकाच्या मार्फत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं दबाव तंत्र वापरतात, अशी तक्रार माझ्याकडे सगळ्या कामगार करतात. मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. या ठिकाणी उद्योग आले पाहिजे, धारो आले तर आणखीन 4 ठिकाणी आले पाहिजेत. राम निंबाळकर साहेब आमचे कारखाना काढत होते. राम निंबाळकर साहेबांनी कापशीला जमीन घेतली होती, पण राम निंबाळकर साहेबांनी कारखाना काढला तर चालेल कसा? आणि मग टना मागायचे काय 200-250 रुपये कुणाला मिळायचे ते मिळतील कसे? आमचा श्रीराम सहकारी कारखाना कायम माग आहे. दादा, तुमच्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यापेक्षा श्रीरामचे दर जास्त होते. माळेगाव, सोमेश्वर या 5 कारखान्यांची डिस्टिलरी हनुमंतराव पवार साहेबांनी ती विकत घेऊन नीरा व्हॅलीची डिस्टिलरी स्वतःच्या मालकीची केली होती. श्रीराम कारखाना हा अतिशय चांगला ताकदीचा कारखाना, त्याची 21 एकर जमीन विकून टाकली. शहरामधली 21 एकर जमीन विकून टाकली आणि पुढच्या 30 वर्षासाठी कारखाना चालवायला दिला. मग सामर्थ्य नसताना कारखाना घेतला कसा? आमच्या कुटुंबाची परिस्थिती काय चांगली नव्हती दादा, फार चांगली. मी आर्थिक परिस्थिती, वडिलांचा फार संघर्ष झाला आणि तरी सुद्धा मी जेव्हा उद्योग व्यवसायामध्ये आलो तेव्हा साखर कारखाना, दूध प्रकल्प, फळभाज्या प्रकल्प, अनेक उद्योग या ठिकाणी निर्माण केले. यांच्या उद्योगांना कधी आडवा आलो नाही. आडवा आलो का? कधी श्रीरामला कुठला मोर्चा काढला का? कामगारांना कधी अडचणीत आणली का? नाही ना. कुणाचा 1 रुपया कधी फलटण मधला शेअर्स कधी घेतलाय का? कुणाच्या पैशाला कधी मिंदाय का? दादा, 12,000 सायकली आम्ही मुलींच्यासाठी स्वतःच्या खिशातनं आमच्या कारखान्याच्या CSR मधनं दिले. टाक्या दे, रस्ते कर, अनेक कामं आम्ही करतो. प्रॉफिटच्या साठी आम्ही जगत नाही. आम्ही आमच्या कुटुंबाला आम्ही आहेच किती, आम्ही दोघं, आमच्या 2 मुली, करायचं ठेवून काय? यांच्या आशीर्वादामुळं आम्ही आज तुमच्या शेजारी बसू शकतो. ज्यांनी आशीर्वाद दिले त्यांच्यापाशी गेला म्हणून फरक काय पडतो? मला घर, गाडी, बंगला आणि महाराष्ट्रामधला बहुतेक मी जाहीर केलेल्या प्रॉपर्टी मधला 1 नंबरचा श्रीमंत खासदार होतो. लपवायचं काय कारण आहे? आणि सर्व असताना आम्ही ठरवलं की बाबा, मी दादा 4 तारखेला माझा पराभव झाला. 5 तारखेला मी तिथनं 4 तारखेला रात्री येताना मी विचार करत होतो की कार्यकर्त्याला कसं तोंड द्यायचं, कसं बळ द्यायचं, काय करायचं. येताना माझ्या गाडीवर सुद्धा गुलाल पडत होता अकलूज मधनं. पण मी विचार करत होतो की आपण थकायचं नाही, झुकायचं नाही, वाकायचं नाही. जी ताकद माझ्या सहकार्याने, कार्यकर्त्यांनी माझ्यामध्ये उभा केली ती विजू द्यायची नाही. येताना परत अकलूजच्या पुढे आलो. माळशिरस सोडून फलटणच्या पुढे येताना मला दिसलं की शाळेतली मुलं संध्याकाळची चालत जात आहेत. मी थोडी गाडी थांबवली आणि म्हटलं, ही मुली एवढ्या लांब. मी त्यांना विचारलं की म्हटलं, तुम्ही किती लांब चालत जाताय? म्हटले, नाही, आम्ही बागेच्या वाडीनं बरडकडे आलोय, आम्ही 4-5 किलोमीटर चालत आलो. तिथनं पुढे फलटण 5 किलोमीटर येत असताना म्हटलं, फलटण तालुक्यातल्या एकही मुलगा बिना सायकलची ठेवायची नाही. प्रत्येक मुलीला सायकल द्यायचं काम आपल्याला करायचंय. आणि त्यामुळे सायकलचा संकल्प दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागलो. 5 तारखेला बैठक घेतली. म्हटलं, रणजितसिंह निंबाळकर तालुक्यात कमी काम केलंय का? लय केलंय का कमी केलं? आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी दादा या तालुक्यामध्ये दोंबलकोडीचं बारमाहीकरण झालं. नीरा देवघर आमची 20 किलोमीटर 25 किलोमीटर आली. रस्त्या सगळे महामार्ग पूर्ण करून घेतले पंढरपूर पर्यंत. बारामती फलटण पूर्ण करून घेतला. पुशेगाव रस्ता करून घेतला. आदरकी रस्ता करून घेतला. फलटण विटा मायनी रस्ता, त्याला जवळपास
जवळपास 4,500 कोटी रुपये आले, तो मंजूर केला. फलटण शहरामध्ये 75 कोटीचा एकच रस्ता आणि जवळपास असे 50 कोटी रुपयाचे रस्ते, अनेक रस्ते आले. या तालुक्यात आता तुमच्या एवढं कोणी आणू शकणार नाही, पण आमच्या लायकीने, आमच्या उंचीने 2.5 वर्ष आमच्याकडे सरकार नव्हतं. 2.5 वर्षाच्या काळामध्ये मला काम करायला मिळालं. माझ्या मतदारसंघामध्ये हितच नाही तर झेकटापूर योजना पंतप्रधानांच्या हाताला धरून, लॉबीमध्ये त्यांना थांबून पंतप्रधानांच्या हाताला धरून त्याच्यावर सही करून घेतली बजेटमध्ये, आणि 24 तासामध्ये त्याला 1 रुपया टाकला स्कीमवर, आणि त्याचे पैसे आता झेकटापूरची योजना चालू झाली. सांगोला उपसा सिंचन योजना मंजूर करून घेतली. खैराव मानेगावला मंजुरी केली. माड्यामध्ये काम करताना मला वेळ कमी पडला. जरांगे फॅक्टर असेल, मुस्लिम समाजाचा फॅक्टर असेल, मराठा बौद्ध लोकांना सांगितलं तुमचं आरक्षण बदलणार. 22 आणि 23 लाख मतदार, 1 लाख मतदान इकडे तिकडे व्हायला वेळ किती लागतोय. आम्ही नॅरेटिव्ह मुळे आम्ही पडलो. आणि मगाशी सांगितलं, म्हटलं मी पडलो ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांमुळे पडलो. गाडीत जातानाच त्यांना सांगितलं, ते म्हणते का? म्हटलं तुम्ही लाडकी बहीण आत्ता दिली, ती लाडकी बहीण माझी लोकसभेच्या आधी जर मंजूर केली असती तर रणजित निंबाळकर केंद्रामध्ये मंत्री असता का नाही? असता का नाही? तो बिचारा मोहोळ त्या ठिकाणी मंत्री झाला. त्या मोहोळला पंतप्रधानांनी सांगितलं ही रणजित निंबाळकरची जागा होती, त्याला आम्ही मंत्री करायचं ठरवलं होतं. बाहेर आल्या बिचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की रणजित निंबाळकरला मंत्री करायचं ठरवलं होतं. आज या फलटण तालुक्यातल्या केंद्रामध्ये मंत्री असता तुम्ही जर ह्या सगळ्या एवढ्या चांगल्या योजना, लाईट बिल माफ केलं, कर्जमाफी डिक्लेअर केली, आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रपंचाचा, भविष्याचा विचार करून, शेतकरी अडचणीचा विचार करून दादा तुम्ही अर्थमंत्री म्हणून जी कामं केली ती कामामुळं आम्हाला कुठं हलायला वेग नाही. मी तुम्हाला जाहीर सांगतो, दादा सांगतीलच, दादांचा स्वभाव कामाचा माणूस म्हणून स्वभाव आहे. अनेक वेळा फलटण तालुक्याच्या विषयावर ज्या वेळेस मी दादांशी बोललो त्या वेळेस दादांनी कधी मी राष्ट्रवादीचा आहे का, मी भाजपचा आहे का, मी कुठल्या पक्षाचा आहे बघितलं नाही. सन्मानाने रणजित निंबाळकरची किंमत केली, आणि तो सन्मानच आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या उमेदवारीला निवडून आणायला माझ्या तालुक्यातला संपूर्ण जनता तयार झाली. तालुक्याची आमच्या प्रगती व्हायच्या आधी आमच्या थोडी अधोगती चालली. तुमचं आम्हाला सहकार्याची गरज आहे. तुमची सावली फलटणच्या, तुमच्या उद्योग समूहाची सावली, कारखान्यांची सावली, दूध संघाची सावली फलटणकडे पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही बारामतीचा विकास केला, फलटणचा विकास व्हावा म्हणून, फलटणचा सुपुत्र म्हणून आमची इच्छा आहे की फलटणचा बारामतीप्रमाणे विकास झाला पाहिजे. फलटण शहर आम्ही स्वप्न बघतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये सचिन पाटील जर आमदार झाले तर बारामती आणि फलटण मध्ये दुजाभाव राहणार नाही. एवढा प्रकारचा विकास निधी तुमच्याकडून आम्हाला आणायचा आहे, आणि म्हणूनच घड्याळाचं चिन्ह सचिन पाटलांना उभं करायची, फलटणकरांची निवडून द्यायची इच्छा आहे. बरोबर आहे ना? आपल्याला दादांकडनं फलटणचा राहिलेला बॅकलॉग भरून काढायचा आहे ना? आत्ताच सांगा, पैसे द्यायला कमी पडणार नाहीत. फलटणचे अधोगती जी झाली, कारखाने बंद पडले, दूध संघाचा निलाव झाला. आमच्याकडे दादा इथे MIDC आहे, कमिन्स नावाची MIDC आहे. 24,000 रुपये पगार कामगाराला दिला जातो, पण कामगाराच्या हातात कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत 10,000, 12,000, 13,000 रुपये दिला जातो. खरं आहे ना? हात वरती करून सांगा, खरं का नाही? कमिन्सने जाहीर केलं, टीव्हीवर मुलाखत दिली की आम्ही 24,000 पगार देतो. मग मधलं 12,000 कुणाकडे जातात? लाभार्थ्यांकडे जातात, गरीब लोकांना जातात दादा, दुसरीकडे कुणाला जात नाहीत. हे पैसे जे आहेत 12,000 रुपये फलटण मधल्या आमच्या गरीब कुटुंबाला जातात, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. आम्ही 8 तास काम करू, आम्ही काम घालू, आणि निम्मा पगार आमचा या फलटणच्या गरिबांना जातो. आमच्या गरिबांना थोडं काहीतरी एक्स्ट्रा दिलं पाहिजे होतं दादा. तुम्ही एवढं सगळं दिलं, अजून थोडं काहीतरी द्यायला पाहिजे होतं. म्हणजे यांनी पैसे नसते, एवढे गरिबांचे पैसे नसते काढले. पोरांचे पैसे निम्मा पगार खात्यात, निम्मा थोडं, आणि वर्ण मॅनेजमेंट फी 5,000 रुपये मिळते यांना. तुम्ही काहीतरी जास्त द्यायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. म्हणजे काय श्रीराम सहकारी कारखान्याचा दर सुद्धा 100-150 रुपये कमी. कशामुळे कमी माहित नाही. तालुक्यामध्ये परिवर्तन या संस्थांसाठी झालं पाहिजे, पण विचारांसाठी सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे. दादा फलटण शहरामध्ये जेवढे गुंड आहेत सगळे मोक्का लागलेले, खून केलेले, बलात्कार केलेले, कुणाच्या बरोबर आहेत? माझ्या माईन माऊली सांगतात, कुणाच्या बरोबर आहेत फलटण मधले गुंड?
रणजित निंबाळकरनी कुणाच्या बळल्या 5 वेळा पाय ठेवलाय का 5 वर्षात? नक्की नाही ना? दादा इथे उपस्थित आहेत, खरं बोला. कुणाच्या वळल्या 5 वेळा पाय ठेवला नाही. प्रामाणिकपणे उद्योग उभे केले, कुठल्या उद्योगाला अडचण आणून दिली नाही. एवढं प्रेम आणि मी माझ्या जनतेवर आणि जनतेने माझ्यावर केलं. भिन्नी प्रेम केलं नसतं तर खासदार सोडा ग्रामपंचायत सदस्याचं झालं नसतं. शेवटी काहीतरी पुण्य आमच्या पाठीशी आली, लोकांची पुण्य आली. आज पडलो, काय हरकत नाही. मी पडलो, फलटणची जनतेला वाईट वाटलं, विकास थांबला. पण कधी ना कधी रणजित निंबाळकर परत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल. आज आमचं स्वप्न आहे. सचिन पाटील आज तुमच्या बरोबर आहे. तुम्ही ज्या प्रामाणिकतेने लोकांना मदत करता, जेवढं रामराजांना मदत केली त्याच्या 50% जरी मदत केली का नाही, आमचं काम भागतंय दादा. आम्ही सचिन पाटलांना आम्हाला मंत्री करू नका, सभापती करू नका, काय करू नका. फक्त बारामतीकडनं जाताना फलटणचा विचार करा, फलटणला बारामती करू, एवढाच शब्द आम्हाला द्या. बाईच्या पलीकडे आम्हाला काय नको. व्यक्तिगत तर मदत मागायला रणजित निंबाळकर तुमच्याकडे येणार नाही. तालुक्यातली माणसं सुद्धा व्यक्तिगत मदत मागायला येणार नाही. सचिन पाटील तुमच्याकडे व्यक्तिगत मदत मागायला कधी येणार नाही. मागायला आम्ही येऊ तर या तालुक्याच्या विकासासाठी येऊ, फलटण कोरेगावच्या विकासासाठी येऊ. कोरेगावला 0.52 TMC पाणी आम्ही फेर जल नियोजन करून मंजूर करून आणलेलं आहे. त्या वसना स्कीमचं पाणी त्या राहिलेल्या 7 गावापर्यंत पोचवून कोरेगाव तालुक्यातली वंचित असणारी 7 गावं आम्हाला पाण्याखाली आणायचे. फलटण तालुक्यामध्ये असणारे पाण्याचे सर्व प्रकल्प आम्हाला पूर्ण करायचे. आम्हाला दादा जे काय असेल ते असेल, तुमची साथ, प्रामाणिक साथ आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. पवार साहेबांच्या बद्दल मला काही राग नाही. मी मागच दर भाषणात सांगतो, शरद पवार साहेबांच्या बद्दल दर भाषणात सांगतो, पवार साहेबांच्या नखाच्या सुद्धा एवढी माझी लायकी नाही. राजकारणात पण नाही, उद्योगात पण नाही, अनुभवात पण नाही. पण पवार साहेब या ठिकाणावरून निवडून आले. निवडून आणण्यापैकी त्यांना निवडून आणण्याला प्रामाणिकपणे प्रश्न करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी होतो. त्यांनी सगळं इथं या ठिकाणी निवडून आले, सगळं आम्ही त्यांना केलं. पण पवार साहेबांच्याकडनं आमच्या फलटणचा विकास झाला नाही. आणि हेच आमचं दुःख होतं. मला पवार साहेबांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल ह्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार पण नाही. अतिशय मोठं नेतृत्व आणि कदाचित शेती आणि इतर ठिकाणचं नॉलेज असणार राज्यामधला चांगला नेतृत्व म्हणून पवार साहेबांकडे पाहायला जातं. आमची दुर्गती अशी आहे की पवार साहेबांना आम्ही खासदार करून आम्हाला काय मिळालं नाही, हेच आमचं दुःख नाही. ह्याच्या पलीकडे पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला काय म्हणणं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं झोळी फाटल एवढे पैसे दिले, झोळी फाटल एवढे पैसे दिले. असं कुठलं पत्र नाही की ज्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी मागितलं सही केली नाही, असं कुठलं पत्र नाही. पंतप्रधानांनी रेल्वे दिली, बाकीची विकास कामं केली. मला नीरा देवगरला पैसे दिले, मला प्रचंड पैसे मला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मिळाले. आता तुमच्यासारखा नेता जो आमच्या शेजारी होता, आमच्याबद्दल काय तुमच्या मनात भरवून ठेवलं तर आम्हाला माहित नाही. पण आज तुम्ही आम्ही बरोबर आहे, मला खात्री आहे. कारण तुमचा स्वभाव मी ओळखला. मला तुमच्याबद्दलची माहिती नव्हती. तुमचा स्वभाव जेव्हा मी व्यक्तिगत अडचणीत आल्यानंतर अजित दादा पवार हे मला अडचणीत आणायला गेले. माझ्या कुटुंबावर 11 अॅट्रॉसिटी झाल्या. किती? 11. दादा अॅट्रॉसिटी काय? पेट्रोल चोरलं, गाडी भाड्याने घेऊन गेलो नाही, अनेक अॅट्रॉसिटी माझ्यावर टाकल्या. त्यावेळेस महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व होतं की ज्यांनी सांगितलं असं एखाद्या व्यक्तीबरोबर राजकारण केलेलं चांगलं चालणार नाही, ते म्हणजे अजित पवार होते. आज तोंडावर सांगतो, मी तुम्हालाही सगळ्यांना सांगितलं. रेल्वेच्या विषयावर पण मी तुम्हाला तोंडावर सांगितलं, जे आहे ते आहे, जे आहे तिथं आहे. दादांचं जे गोष्टी पटतात त्या मांडल्या पाहिजे, नाही पटल्या उद्या भांडू. बरोबर आहे ना? मग दादांकडनं प्रामाणिक अपेक्षा. दादा तुमचा फलटणचा ज्यांनी तुमच्यावर गद्दारी केली त्या गद्दारांना फलटणची जनता गाडल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही हृदयापासून तुमच्या बरोबर आहे, मनापासून बरोबर आहे. माझा कार्यकर्ता आणि या तालुक्यातली जनता आणि या तालुक्यामधले नेते मंडळी आज तुमच्या बरोबर आहेत, मनापासून तुमच्या बरोबर आहेत. आम्हाला दुसरं काय नको, आम्हाला विकास पाहिजे फलटणचा. आम्हाला त्या रामराजे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल सुद्धा मला दादा आमच्याला असूया कुठली नाही.
किंवा त्यांचं उद्याच्याला असं करा तसं करा असं बी आमचं म्हणणं नाही. शेवटी ते आमच्या तालुक्यातले आहेत, पण त्यांच्याकडनं काय चुकलं त्या चुका नाईक निंबाळकर रणजितसिंहलाच दुरुस्त करावं लागणार आहे आणि त्या चुका मी दुरुस्त करणार आहे. दादा ज्या काय तो विकास त्यांच्या हातातून राहिला, ज्या त्यांच्या हातातून चुका झाल्या, मग ते कमींसारखी चुका असू किंवा नाईकबोंबाडी एमआयडीसी बंद करण्यासाठी त्यांनी मिटिंग लावलेलं असू, नाईकबोंबाडी एमआयडीसी मंजूर झाली दादा, यांनी त्यांच्या दालनात मिटिंग केली आणि मिटिंगचा अजेंडा बाहेर आला की एमआयडीसीची गरज नाही म्हटलं फलटणला. 60 गावं खालची माझ्या फलटण तालुक्यातली पोरं आहेत, तिथं 6000 पोरांना काम मिळेल आणि ह्या पोरांना काम मिळालं तर आमचं काय दुखतंय, आमच्या निंबाळकरांचं काय दुखतंय आम्हाला काय कळायला तयार नाही. तीन चार मिटिंग घेतल्या की नाईकबोंबाडीची एमआयडीसी रद्द करावी. चांगलं होत असेल तर चांगलं केलं पाहिजे, जे वाईट आहे त्याला वाईट म्हटलं पाहिजे आणि किमान तेवढं तरी तुमच्याकडून शिकलं असतं का नाही तरी दादा आज सचिन पाटील या ठिकाणी आम्ही बी दिसलो नसतो. माझा जन्मच झाला नसता, रामराजांनी जर चांगलं केलं असतं. आज हे तालुक्यातली जनता लाखाच्या संख्येने माझ्या पाठीमागे उभं राहिल्या म्हणजे ह्यांच्या वागण्यामुळे उभं राहिल्या, बाकी काय नाही. अडचणीत आला की त्याला पार विल्हेवाट लावायची, त्याला नेस्तनाबूत करायचा. अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आहे. आता ह्याच्यापेक्षा साखरवाडी कारखान्यासारखं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. मला वेगळं काय या ठिकाणी सांगायचं नाही. दादा मी फलटणच्या सभेत, फलटणला आपल्याला यायचंय, फलटण शहरामध्ये यायचंय, त्यावेळेस मी विस्तृतपणे बोलेन. माझी आणि आमची आणि ह्या जनतेची कुणाबद्दल राग लोभ नसणार आहे. अजून सन्मान्य, अजून रामरायांना मंत्री केलं तरी आमचं काय म्हणणं नाही, पण सचिन पाटलांना आमदार केल्यानंतर या तालुक्याकडे तुमची जबाबदारी म्हणून घ्या एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.